बघा, आपलं डेटर्स पर्यंत आलं होतं, सगळ्या ऍडजस्टमेंट आपण बघत होतो. डेटर्स पर्यंत आपल्या ऍडजस्टमेंट झाल्या होत्या सगळ्या. डेटर्सशी संबंधित ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट आपण बघत होतो, बरोबर ना? तर त्या ऍडजस्टमेंट आता आज आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू. एक 2 दिवस अजून एक लेक्चर मला वाटतं ऍडजस्टमेंट मध्ये जाईल, पण संपून जाईल सगळं. चला बघा, डेटर्सशी संबंधित ऍडजस्टमेंट. आता डेटर्सवर एक 5-6 प्रकारचे ऍडजस्टमेंट असतात. म्हणजे आरडीडीची एक ऍडजस्टमेंट असते डेटरवर, बॅड डेप्टची एक ऍडजस्टमेंट असती, त्याच्यानंतर डिस्काउंटची एक ऍडजस्टमेंट असती, त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्सची असती. तर अशा ऍडजस्टमेंट डेटर्सवर आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत आणि त्या सिक्वेन्सली कशा करायच्या हे आपण आता बघणार आहोत. तर पहिल्यांदा आहे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय, की माल विकलेला आहे परंतु तो रेकॉर्ड केलेला नाही, त्याला आपण काय म्हणणार, अनरेकॉर्डेड सेल्स. आणि हे अनरेकॉर्डेड सेल्स जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असतील तर ते असं समजायचं की अनरेकॉर्डेड सेल्स आहेत म्हणजेच हे क्रेडिट सेल्स आहेत. आपण गृहीतच धरून चालायचं की हे सेल्स कसे असतात, क्रेडिट सेल्स. आणि जे क्रेडिट सेल्स असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा रे बाळांनो? आपल्या क्रेडिट सेल्स म्हणजे आपण काय करतो, काय त्याला नाव एक मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, आठवतंय का बघा? ज्यांना आपण उधारीवर माल विकतो त्यांना आपण काय म्हणतो? काय सांगितलं, मला आवाज आला नाही, परत एकदा सांगा. बघा मी सांगतो, मला आवाज आला नाही. बघा, सेल्स, ह्या सेल्सचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कॅश सेल्स, कॅश सेल्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट सेल्स, क्रेडिट सेल्स. कॅश सेल्स म्हणजे काय, माल विकायचा, पैसे लगेच घ्यायचे, त्याला आपण कॅश सेल्स म्हणून. क्रेडिट सेल्स म्हणजे काय, की याचे पैसे आपल्याला लगेच भेटतात का भविष्यात भेटतात? उधारीवर माल विकणे म्हणजे पैसे कधी भेटणार आहेत? फ्युचर मध्ये भेटणार आहेत, बरोबर. आणि ज्याचे पैसे आपल्याला भविष्यात भेटतात, म्हणजे ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय आणि ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे, अशा लोकांना आपण एक नाव देतो अकाउंटिंग लँग्वेज मध्ये, त्याला म्हणतो डेटर. त्याला काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. आता मला सांगा, हा क्रेडिट सेल अनरेकॉर्डेड आहे म्हणजे रेकॉर्ड केलेला नाही, म्हणजे आपले क्रेडिट सेल्स रेकॉर्ड केले नाहीत. आता रेकॉर्ड करायचं म्हणजे क्रेडिट सेल्सची अमाऊंट वाढेल का कमी होईल रे? वाढेल, बरोबर ना? म्हणजे वाढेल, म्हणजे हे तर लक्षात ठेवलं. म्हणजे आता बघा की आता हे क्रेडिट सेल्स जे आहेत, हे क्रेडिट सेल्स म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स, पहिली गोष्ट म्हणजे त्याचा एक इफेक्ट डेटर्स मध्ये ऍड करायचे. रेकॉर्ड केले म्हणजे डेटर्स मध्ये ऍड, आणि सेल्स मध्ये सुद्धा ऍड करणार आपण, सेल्स मध्ये सुद्धा ऍड. डेटर्स मध्ये ऍड बॅलन्स शीटच्या असेट साईडला, सेल्स मध्ये ऍड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पण मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची की हे क्रेडिट सेल्सला आपण म्हणतो डेटर. इथपर्यंत सर्वांना माहिती आहे. पण आता हे डेटर्स आपलं एक व्यक्ती नसते, अनेक व्यक्तींना माल विकलेला असतो. म्हणजे ए पण आपला ग्राहक असेल, बी ला सुद्धा उधारीवर विकलाय, सी ला सुद्धा विकलाय, डी ला सुद्धा विकलाय आणि ई ला सुद्धा. अशा व्यवसायामध्ये अनेक व्यक्तींना आपण काय म्हणतो, माल उधारीवर विकतो, आणि या सगळ्यांना आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, आपले डेटर्स असं म्हणतो. आता हे सगळे लोक जे आहेत, हे सगळे लोक त्यांना विकलेल्या मालाचे पैसे देतीलच असं बिझनेसमध्ये होत नाही. काही लोक आपले पैसे काय करतात, बुडवतात. म्हणजे उदाहरणार्थ ईला आपण 1000 रुपयाचा माल विकला होता, ईने हे 1000 रुपये आपल्याला दिले नाहीत. हे ईने दिले नाहीत याला म्हणतो आपण बॅड डेब्ट. याला काय म्हणतो आपण, बॅड डेब्ट. म्हणजेच काय, की इकडचे 1000 रुपये आपल्याला आले नाही, म्हणजे डेटर्स मधनं हे 1000 रुपये आपल्याला काय करावं लागतील, वजा करावे लागतील, डेटर्स आपले कमी होतील. म्हणजे थोडक्यात काय, बॅड डेब्ट आपला असतो लॉस, आणि लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. हा, आता बिझनेस मध्ये असे ई सुद्धा आहे, असा डी सुद्धा आहे, असे लॉसेस काय आहेत, होणार आहेत, हे व्यावसायिकाला माहित असतं. म्हणून बिझनेसमध्ये काय केलं जाते, हा लॉस भरून काढण्याची एक तरतूद केली जाते. त्याला म्हटलं जातं रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स.
म्हणजे असा रिझर्व क्रिएट करायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला अंदाज असतो की आपली जर विक्री 1,00,000ची असेल तर या 1,00,000पैकी 1,000 रुपये आपले बुडणार आहेत. म्हणजेच काय आपल्याला डाऊट आहे की आपल्या येणाऱ्या डेप्ट काय आहेत, बुडणार आहेत. तर त्याला म्हणतो आपण आरडीडी. आणि या बॅड डेब्ट्स काही कालावधीनंतर या ईने जर भविष्यात हे बॅड डेब्ट्स रिकवर्ड केले, बॅड डेब्ट्स रिकवर्ड कवर्ड, तर हा आपला फायदा असतो. हा आपण आपल्या पीसीला म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहितो किंवा बॅड डेब्ट्स मधनं लेस करतो. बॅड डेब्ट्स मधनं काय करणार, लेस करणार. तर ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आता मी तुम्हाला समजून सांगणार आहे. डिस्काउंट असतो वगैरे वगैरे, तर ते बघूया. हे तर समजलं की ज्यांना उधारीवर माल विकतो, ज्यांच्याकडून बिझनेसला पैसे येणे असतात, त्यांना आपण डेटर्स म्हणणार. कळलं ना? आणि डेटर्स पैसे बुडवतात म्हणून बॅड डेब्ट्स, आणि बॅड डेब्ट जास्त होऊ नये त्या भरून काढतात म्हणून रिझर्व्ह तयार केला जातो. त्याला रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स असं म्हटलं जातं. तर तेच या ठिकाणी बघा, मी तुम्हाला आता जी ऍडजस्टमेंट सांगितली ती कशाची, डेटरशी संबंधित ऍडजस्टमेंट आहे. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे सेल्स रेकॉर्ड करायचा. रेकॉर्ड करायचं म्हणजे काय की तो सेल्स मध्ये लिहावाला ऍड करावं लागेल. सेल्स लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणून एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट हे अनरेकॉर्डेड सेल्स उधारीवर असतात. उधारीवर असतात म्हणजे उधारीवर ज्यांना माल तो त्यांना डेटर्स म्हणतात. मग डेटर्स मध्ये सुद्धा काय काय होतात, हे ऍड होतात. समजली ऍडजस्टमेंट सर्वांना? ओके, चला पुढे जाऊया. पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती कशाशी संबंधित आहे, एकच मिनिट. हो बघा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आता हे काय आहे ते नेमकं सांगतो. आता काय होतं बिझनेस मध्ये, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ही आहे आपली पार्टनरशिप फर्म आणि हा आहे आपला एक ग्राहक ए नावाचा सुंदर ग्राहक आहे. त्याला दोनच केस आहेत, इकडं दोन इकडं दोन. आणि फर्मनी काय केलं की या व्यक्तीला गुड्स काय केलेला आहे, गुड्स सेल केला. किती, 1,00,000 रुपयाचा गुड्स सेल्स केला ऑन क्रेडिट. ऑन काय, क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय, उधारीवर. आणि हे उधारीचे पैसे किती महिन्याच्या बोलीवर क्रेडिटवर सेल्स केला, तर 2 महिन्याच्या बोलीवर सेल्स केला. म्हणजे 2 महिन्यानंतर हा पैसे देणार. परंतु या फर्मला या व्यक्तीवर विश्वास नाही. ह्या व्यवहाराचा एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट किंवा पुरावा म्हणून काय करतो, एक बिल तयार करतो. काय करतो, बिल तयार करतो स्वतःच्या हस्ताक्षरात. हे बिल तयार करतो आणि हे बिल पाठवून देतो. आपलं एच म्हणते फर्म काय करते, बिल तयार करते, बिला फर्म करते आणि फर्म पाठवून देते कोणाकडे, कडे, या व्यक्तीकडे पाठवून देते. आणि त्याला म्हणते की तुला 1,00,000 रुपयाचा माल विकलाय, हे याच्यावर लिहिले, या मालाचे तू पैसे मला 2 महिन्यानंतर या तारखेला देणं आहे, हे मान्य कर आणि त्याच्यावर तुझी सिग्नेचर कर. काय कर, सिग्नेचर कर. हे म्हणतो ठीक आहे, मी सिग्नेचर केली आणि हे तुझं जे बिल आहे हे मी तुला परत दिलं माघारी, तुझ्याकडेच ठेव. 2 महिन्यानंतर हे बिल मला दाखव आणि पैसे घेऊन जा. म्हणजे आता ह्या बिलाचे पैसे कडून आपल्या फर्मला रिसिवेबल आहेत. काय आहेत, रिसिवेबल आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार बिल्स रिसिवेबल. त्याला काय म्हणणार आपण, बिल्स रिसिवेबल. आता गंमत काय होते की फर्म आपली 2 महिने वाट बघते, 2 महिन्याचा कालावधी संपतो, फर्म पळत हे बिल घेऊन जाते कडे आणि याला म्हणते आता या बिलाचे पैसे दे. तर काय म्हणतो, माझ्या हातात पैसे नाहीत, मला आता पैसे देणं शक्य नाही, आणि हा रडत बसतो बघा असा. आता हा पैसे आपल्याला देऊ शकत नाही, तो रडतोय. म्हणजेच काय, आपलं बिल काय झालेलं आहे, त्याच्याकडे नेल्यानंतर ते डिसऑनर म्हणजे त्याचा अनादर झाला, त्या बिलाचे पैसे आपल्याला भेटलेले नाहीत. म्हणजेच काय, आपल्याला जे उधारीच्या मालाचे पैसे 1,00,000 रुपये भेटायचे होते, त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हटलं होतं, हे भेटणार नाही म्हणल्यानंतर आपले बिल्स रिसिवेबल 1,00,000 रुपयाने काय होतील, कमी होतील. 1,00,000 रुपयाने काय होतील, कमी होतील. आणि हे कमी होतील तर दुसरी एक गोष्ट वाढेल, ते म्हणजे आपले डेटर्स वाढतील. काय वाढतील, तेवढ्याच रक्कमेने काय वाढतील, आपले
डेटर्स वाढतील. म्हणून याची बिल ऑफ एक्सचेंज ज्यावेळेस मी तुम्हाला टॉपिक शिकवल त्यावेळेस याची जनरल एंट्री होते डेटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग आता डेटर्स अकाउंट डेबिट, डेटर्स वाढले म्हणजे त्याला डेबिट करणार, म्हणजे डेटर मध्ये हे बिल्स रिसिवेबलचे अमाऊंट काय करणार, ऍड करणार. पहिला इफेक्ट ऍड इन डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटलाच असतो, परंतु बिल्स रिसिवेबल मधनं लेस करावे लागतात. कशातनं लेस करावे लागतात, बिल्स रिसिवेबल मधनं लेस. समजली की ऍडजस्टमेंट, समजली का? हो. ओके, चला पुढे जाऊया. बघा पुढे प्रोव्हाइड बॅड डेब्ट्स ऑन डेटर्स. बॅड डेब्ट्स ऑन डेटर्स, डेटर्स वर बॅड डेब्ट्स निर्माण झाल्या तर काय करणार. तर बॅड डेब्ट्स ऑन डेटर्सच्या संदर्भात त्याची जनरल एंट्री होती बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, आणि याचे दोन इफेक्ट. बॅड डेब्ट्स आपण नेहमी डेटर्स मधनं लेस करतो. डेटर्स असतात आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला, डेटर्स मधनं लेस करणार, कारण की जे लोक पैसे देणार आहेत, मी तुम्हाला म्हणले की इथंच तुम्हाला समजून सांगितलं होतं की याच्या मागच्या पेजवर बघा, या ठिकाणी समजून सांगितलं होतं, मला आठवत असेल, इथं आत्ताच सांगितलंय की यापैकी आता आपण डेटर्स ABCD ही हा व्यक्ती आपले पैसे बुडवणार 1,000 रुपये, म्हणजे आपले डेटर्स म्हणजे 1,000 रुपये भेटणार नाही, म्हणजे डेटर्स मध्ये ते काय होणार, लेस होणार. म्हणजे थोडक्यात काय की बॅड डेब्ट्स जे आहेत ते आपण डेटर्स मधनं काय करणार, आपण लेस करणार, आणि हे लेस केलेली अमाऊंट आपला लॉस असतो. 1,000 रुपये आपले बुडले म्हणजे आपला लॉस आहे, आणि हा लॉस आपण दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, किंवा तो जर जुने बॅड डेब्ट्स असतील तर त्या बॅड डेब्ट्स मध्ये ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये ऍड केला जातो. काय केला जातो, ऍड केला जातो. तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडलाच असतो. तर हे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आहेत. समजले का सर्वांना? चला पुढे जाऊया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड RDD. आताच मी तुम्हाला सांगितलं RDD ऑन डेटर्स किंवा प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, त्यालाच RDD म्हणतो. तर याची ऍडजस्टमेंट असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचं आणि RDD ला क्रेडिट, ही याची जनरल एंट्री. परंतु इफेक्ट फक्त लक्षात ठेवा, इफेक्ट एक म्हणजे डेटर्स मधनं लेस करायचे, लेस इन डेटर्स, आणि दुसरं शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, हे याचे दोन इफेक्ट आहेत. तेवढे फक्त पाठ करून ठेवा. सेम तसंच आहे जसं आज अगोदर आपण बघितलं होतं तसं. पुढे जाऊया. बघा पुढं एक आहे की डिस्काउंट ऑन डेटर्स. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की आपण हा बिझनेस आहे, हा बिझनेस सेल करतो, आणि डेटर्स कोणाला म्हणतो, ज्यांना आपण काय, डेटर्स कोणाला म्हणतो, उधारी. बरोबर, ज्यांना आपण उधारीवर सेल केलाय, पण काय क्रेडिट सेल्स आहे, सेल एक क्रेडिट, त्यांना आपण म्हणतो डेटर, त्यांना काय म्हणतो आपण डेटर्स. आणि असा माल काय केलेला असतो आपण अनेक जणांना विकला, ABCDE अशा अनेक जण आहेत. आणि आता ई या व्यक्तीकडून आपल्याला 10,000 रुपये येणेत, परंतु आपण काय केलंय, हे आपले डेटर्स आहेत 10,000 रुपये सुद्धा, पण आपण काय म्हणलंय की आता तू ना मला 100 रुपये कमी दे, मी तुला 100 रुपये डिस्काउंट देतो, 100 रुपये कमी दे, म्हणजे त्याच्याकडून येणारे डेटर्स आपले 10,000 रुपये होते, ते 100 रुपये कमी झाले, म्हणजे आपल्याला 9,000 काय भेटले, 900 भेटले. म्हणजे डेटर जर टोटल आपले 1,00,000 रुपये असतील हे सगळे मिळून, तर त्यातनं आपल्याला 100 रुपये कमी भेटणार आहेत. काय भेटणार आहेत, कमी भेटणार आहेत, म्हणजे आपल्याला भेटणार आहेत 99,900 रुपये. म्हणजे काय की आपले डेटर्स काय होणार आहेत, कमी होणार आहे. डेटर्स कमी होणारे म्हटल्यावर डिस्काउंट जर डेटरवर दिलेला असेल, म्हणजे डिस्काउंटमुळे काय होतं, डेटर्स कमी होतात, म्हणून डिस्काउंटच्या अमाऊंट डेटर्स मधनं लेस होते. डिस्काउंटच्या अमाऊंट काय होते, डेटर मधनं लेस होते. आणि आपल्या फर्मचा त्याच्यामुळे 100 रुपये काय होतो, लॉस होता. आपल्याला जी अमाऊंट येणार आहे ती अमाऊंट कमी भेटते 100 रुपयाने. मग हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार की क्रेडिटला, झालेले मला उत्तर सांगायचं. लॉस कुठे रेकॉर्ड करू, डेबिट.
व्हेरी गुड. कुठं रेकॉर्ड करणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो आपण रेकॉर्ड करणार आहोत. तर ह्या डेटरशी संबंधित ऍडजस्टमेंट आहेत. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला या डेटरशी संबंधित ऍडजस्टमेंट काही वेळेस सगळ्या असतील किंवा सगळ्या नसतील देखील. शक्यतो सगळ्या सोबत येणार नाहीत. एवढं बोर्ड हुशार नाही की तुम्हाला सगळ्या सोबत ऍडजस्टमेंट देईल. परंतु जर असं गृहीत धरा की या ऍडजस्टमेंट पैकी काही ऍडजस्टमेंट तुम्हाला डेटरशी संबंधित आलेल्या आहेत, तर त्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या, म्हणजे ते डेटर्सशी संबंधित ऍडजस्टमेंटचा सिक्वेन्स काय, तर ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, डेटर्सशी संबंधित असणाऱ्या वरील 5ही ऍडजस्टमेंट पुढील क्रमाने कराव्यात. म्हणजे याच क्रमाने त्या करायच्या, याच्यामध्ये खाली वर करायचं नाही, तरच आपलं उत्तर बरोबर येतं. पहिल्यांदा म्हणजे डेटर्सची जी अमाऊंट असेल ती या ठिकाणी लिहायची. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे आता 1,00,000 रुपयाचे डेटर्स आहेत, मी असं लिहिले 1,00,000 रुपये डेटर्सची अमाऊंट. त्यातनं अनरेकॉर्डेड सेल्स त्याच्यामध्ये ऍड करायचे. जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अनरेकॉर्डेड सेल्स असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. उदाहरणार्थ मी 10,000 रुपये अनरेकॉर्डेड सेल्स काय केले, ऍड केले. खाली माझी अमाऊंट राहिली 1,10,000 रुपये. बघा, पहिली ऍडजस्टमेंट अनरेकॉर्डेड सेल्सची होती, ती ऍड केली. दुसरं काय होतं, बिल्स रिसिवेबल डिसऑनर, हे सुद्धा काय करायचं, ऍड करायचं, कारण की डिसऑनर झाल्यामुळे डेटर्स वाढतात. उदाहरणार्थ 10,000 रुपये याचं बिल डिसऑनर झाले, ते 10,000 रुपये आपण ऍड केले. अमाऊंट राहिली माझ्याकडे डेटर्सची 1,20,000. आणि या 1,00,000 म्हणजे दोन गोष्टी ऍड करायच्या. कोणत्या दोन गोष्टी? अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर. डेटर्स मध्ये ऍड होणाऱ्या दोन गोष्टी, अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर. लेस होणाऱ्या 3 गोष्टी, तर कोणत्या लेस होतात? पहिलं म्हणजे बॅड डेब्ट्स. म्हणजे आता ह्या 1,20,000 पैकी 10,000 रुपये माझे जर कुण्या बुडवले तर ते 10,000 रुपये बॅड डेब्ट्स म्हणायचं, आणि ते वजा झाले तर माझ्याकडे 1,10,000 रुपयाचे आता डेटर्स राहतील. तर हे 10,000 रुपये बॅड डेब्ट्सचे वजा करायचे. बॅड डेब्ट्स वजा केल्यावर काय वजा करायचं? आरडीडी वजा करायचा. आता हा आरडीडी काही वेळेस तुम्हाला बघा, हा आरडीडी जो आहे तो तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिलेला असतो. म्हणून मी काय म्हटलं की ऍडजस्टमेंट करत असताना सिक्वेन्सली करायचे. आता जर पर्सेंटेज मध्ये दिलेला असेल तर बॅड डेब्ट्स वजा करून जे डेटर्स राहतील त्याच्यावर आरडीडी काढायचा. तर तो आरडीडी समजा आपल्याला 10,000 रुपये आला, तर हा 10,000 रुपये वजा करायचा. खाली तुमच्याकडे अमाऊंट राहील डेटर्सची 1,00,000 रुपये परत एकदा. आणि या 1,00,000तनं शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स वजा करायचे. ते असतील समजा 10,000 रुपये डिस्काउंट ऑन डेटर्स. हे वजा करून 90,000 रुपये डेटर्स तुमचे शिल्लक राहतील, ते तुम्ही आउटरला लिहिणार आहात. म्हणजे डेटर्सची ऍडजस्टमेंट करत असताना हा जो मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला, या सगळ्या ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये असतील असं नाही, यातल्या काहीच ऍडजस्टमेंट तुमच्याकडे असणार आहेत. तर दोन ऍडजस्टमेंट आल्या की त्या ऍड करायच्या. म्हणजे कोणत्या? अनरेकॉर्डेड सेल्स डेटर मध्ये ऍड करायचं, बिल्स रिसिवेबल डिसऑनर ऍड करायचं. आणि 3 काय आयटम आहेत, लेस करायचं. पहिला म्हणजे बॅड डेब्ट्स, दुसरा आरडीडी, तिसरा डिस्काउंट. ह्या काय करायच्या? लेस करायच्या. आणि याच सिक्वेन्सनी आपण डेटर्स काय करायचे? रेकॉर्ड करायचे. तुम्हाला मी आत्ताच सांगतो, परीक्षेमध्ये 100% किती? 100वर अजून 1000 शून्य लावा. 1000% जरी म्हटले तरी चालेल. ही डेटर्सच्या संदर्भातली या 5 पैकी एक ऍडजस्टमेंट तुम्हाला पेपरमध्ये असणार, म्हणजे असणारच. आत्ताच सांगून ठेवते. त्यामुळे हे फॉर्मॅट हे पाठच करून ठेवायचं. लक्षात राहील का सर्वांच्या? ही ऍडजस्टमेंट तुम्हाला परीक्षेत असणार आहे. नो एक्सक्यूज. ह्या 5 पैकी एक तरी परीक्षेमध्ये डोकावणार आणि असणार. त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवायचं. तर आता आपण डेटरशी संबंधित ऍडजस्टमेंट बघितल्या. आता आपल्याला क्रेडिटरशी संबंधित ऍडजस्टमेंट. आता याच्या उलट आपण, मी काय म्हटलं होतं तुम्हाला की बाळांनो, ज्यांना आपण उधारीवर माल विकतो, म्हणजे काय? सेल्स आहेत परंतु क्रेडिट सेल्स आहेत, त्यांना आपण काय म्हणणार? डेटर्स म्हणणार. आता क्रेडिटर्स कोणाला म्हणणार आपण? याच्या उलट, सेल्सच्या विरुद्ध काय? परचेस. बरोबर, सेल्सच्या विरुद्ध परचेस. परंतु कसे परचेस? क्रेडिट परचेस. म्हणजे काय?
ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला आहे त्याला आपण काय म्हणणार? क्रेडिटर म्हणणार. त्याला काय म्हणणार आपण? क्रेडिटर. क्रेडिटर्स हे आपले सप्लायर असतात. सप्लायर म्हणजे काय? आपल्याला माल पुरवणारे व्यक्ती म्हणजे विकणारे व्यक्ती, आणि विकणारे व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडून आपण माल खरेदी करतो असे व्यक्ती. तर हे असतात आपले क्रेडिटर्स. तर याच्याशी संबंधित ऍडजस्टमेंट आपल्याला बघायच्या आहेत. क्रेडिटर्स म्हणजे काय समजलं ना? ज्या व्यक्तींकडून आपण उधारीवर माल खरेदी करतो आणि त्यांना आपण पैसे देणं असतो त्यांना क्रेडिटर्स म्हणायचं. तर क्रेडिटर्सच्या संदर्भातली पहिली ऍडजस्टमेंट म्हणजे अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय? परचेस केलाय परंतु त्याची नोंद केलेली नाही, असे परचेस म्हणजे अनरेकॉर्डेड परचेस. आता याची एंट्री म्हणजे नोंद केली नाही म्हणजे ते परचेस मध्ये पहिल्यांदा ऍड करावे लागतील नोंद करायची म्हणजे पहिला इफेक्ट ऍड इन परचेस, आणि परचेस लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट याच्यामुळे आपले क्रेडिटर सुद्धा वाढतात. बघा, परचेस म्हणजे अगोदर आपण 10,000 रुपयाचे क्रेडिटर्स होते आणि त्यात 1,000 रुपयाचे नोंदवायचे राहिले म्हणजे 1,000 रुपये उधारीवर क्रेडिटर्स मध्ये ऍड होतील म्हणजे 11,000 आपले क्रेडिटर्स होतील. तर याचा दुसरा इफेक्ट ऍड इन क्रेडिटर्स असतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. हे झाले ह्या अनरेकॉर्डेड परचेसचे दोन इफेक्ट. पुढे बघूया त्याच्यावर अजून कोणती ऍडजस्टमेंट आहे. तर 1 2 3 भरपूर एकच मिनिट बघा. बिल्स पेएबल डिसऑनर. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की ज्यांना माल आपण उधारीवर विकतो आणि त्यांच्या नावाने एक बिल तयार करतो आणि त्यांना पाठवतो तसंच आहे. आता ही आपली फर्म आहे, याच्या विरुद्ध सांगतो, ही आपली फर्म आहे आणि या फर्मला गुड्सची आवश्यकता असते म्हणजे मालाची आवश्यकता असते. आणि हा एक व्यापारी आहे, त्याने आपल्याला काय केलेला आहे? माल विकलेला आहे. विकलेला म्हणजे आपण थोडक्यात त्याच्याकडून काय केलाय? परचेस केलाय. काय केलंय? परचेस केलाय. राम या व्यापाऱ्याकडून परचेस केलेला. आता हा माल परचेस केलाय परंतु कसा केलाय? क्रेडिटने परचेस केलाय आणि त्याला सांगितलं की 2 महिन्यानंतर तुझ्या या मालाचे पैसे आम्ही देईल. मग राम काय म्हणतो? ठीक आहे 2 महिन्यानंतर दे, पण मला तुमच्यावर विश्वास नाही, फर्मवर विश्वास नाही. मी एक बिल तयार करतो आणि या बिलावर मी तुमचं नाव लिहितो आणि हे तुमच्याकडे पाठवून देतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की 2 महिन्यानंतर मी यांच्याकडून माल खरेदी केलाय, मला त्यांना पैसे द्यायचेत, मी त्यांना देणं आहे असं लिहिलंय, तुम्ही याच्यावर साईन करा. फर्म याच्यावर सिग्नेचर करते आणि हे बिल कोणाकडे पाठवून देते? परत रामकडे. राम 2 महिने वाट बघतो म्हणजे रामच्या दृष्टिकोनातून हे बिल त्याला भेटणार आहे म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून हे बिल रिसिवेबल आहे आणि फर्मच्या दृष्टिकोनातून हे पैसे त्या फर्मला द्यायच्यात बिलाचे म्हणून ते पिएबल आहेत, बिल्स पिएबल आहेत. आता 2 महिन्यानंतर राम हे बिल घेऊन आला, 2 महिन्याचा कालावधी संपला आपल्या फर्मकडे. फर्म म्हणली माझ्याकडे पैसे नाहीत, मी देऊ शकत नाही, पैसे संपलेत. म्हणजेच काय? हे बिल काय झालं? फर्मने डिसऑनर केलं. बिल काय केलं? डिसऑनर केलं. तर आपले बिल्स पेएबल जर टोटल 1,00,000 रुपये असतील तर त्यातले हे 10,000 रुपयाचं बिल जर फर्मने द्यायला नकार दिला तर ह्या बिलातनं म्हणजे बिल्स पेएबल मधनं हे 10,000 रुपये लेस होतात. म्हणजे याचा पहिला इफेक्ट लेस इन बिल्स पेएबल, लेस इन बिल्स पेएबल. आणि बिल्स पेएबल मधनं लेस केल्यावर ऍड होतात क्रेडिटर्स मध्ये. कशात ऍड होतात? क्रेडिटर्स मध्ये. तर याचे दोन्ही इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच असतात, बिल्स पेएबल डिसऑनरचे. तर याचा पहिला इफेक्ट ऍड करायचं क्रेडिटर्स मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आणि दुसरा इफेक्ट लेस करायचं बिल्स पेएबल मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. हे बिल्स पेएबल डिसऑनरचे दोन इफेक्ट आहे. आता काही वेळेस आपल्याला डिस्काउंट ऑन क्रेडिटर म्हणजे आपल्याला काय भेटतो? डिस्काउंट भेटतो. म्हणजे आपण उधारीवर माल खरेदी केला आणि क्रेडिटर्स आपल्याला डिस्काउंट देतात म्हणजे डिस्काउंट ऑन क्रेडिटर. तर हा डिस्काउंट भेटल्यामुळे आपला फायदा असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवायचा असतो. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस म्हणजे इकडे तिकडे इफेक्ट झाला तरी चालेल ना, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट त्याच्यामुळे क्रेडिटर्स कमी होतात म्हणून ते लेस इन क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सच्या बाबतीत.
पुढे बघा, पुढे असं आहे की आता ह्या क्रेडिटच्या संदर्भात एवढे 2च ऍडजस्टमेंट आहेत. गुड्सशी संबंधित काही ऍडजस्टमेंट आहेत. एवढ्या गुड्सशी संबंधित ऍडजस्टमेंट बघू आणि आपण आज थांबूया. आज 8-9 लेक्चर झालेत माझे. चला बघूया गुड्सशी संबंधित ऍडजस्टमेंट. बघा आता, गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. आता पर्सनल यूज साठी गुड्स असू द्या किंवा एखादी वस्तू असू द्या किंवा पैसे असू द्या, बिझनेसचे पार्टनरने वापरले तर ते पर्सनल यूज साठी असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉविंग म्हणतो, बरोबर ना? मग असं ड्रॉविंग आपण काय करतो त्याच्या कॅपिटल मध्ये ऍड करतो. कशामध्ये ऍड करतो? कॅपिटल मध्ये. सॉरी, ऍड करतो का लेस करतो? कॅपिटल मधनं लेस करतो. काय करतो? कॅपिटल मधनं लेस करतो. परंतु आपण या ठिकाणी हे डायरेक्ट कॅपिटल म्हणजे बॅलन्स शीटला न जाता एक छोटस कॅपिटल अकाउंट बनवतो. आपण काय बनवतो? एक कॅपिटल अकाउंट बनवतो. तर हे ड्रॉविंग जे आहे, हे ड्रॉविंग शो म्हणजे दाखवायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट या ड्रॉविंगचा, गुड्स गेला म्हणजे तुमचा माल कोणत्याही कारणाने तुमच्या व्यवसायातून बाहेर जाऊ द्या, म्हणजे हा तुमचा गुड्स आहे, हा गुड्स आहे तुमचा. हा गुड्स तुम्ही सेल करा. माझं काय म्हणणं आहे, तो सेल करा म्हणजे विक्री करा. किंवा गुड्स काय करा, फ्री मध्ये वाटा, फ्री सॅम्पल. किंवा गुड्स काय झाला, चोरी झाला, थेफ्ट. किंवा गुड्स काय झाला, जळाला, लॉस बाय फायर म्हणू आपण, जळाला. किंवा गुड्स पर्सनल यूज साठी वापरला, पर्सनल यूज साठी वापरला पार्टनरने. या कोणत्याही कारणाने तुमचा गुड्स बिझनेस मधनं बाहेर गेला, मी काय सांगितलं, बाहेर गेला, कोणतंही कारण असू दे यातलं, गुड्स तुमचा बाहेर गेला, गुड्स कमी झाला, माल कमी झाला, गुड्स बाहेर गेला की त्याचा एक इफेक्ट आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंटला दाखवणार. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या काय, क्रेडिट साईडला. म्हणजे गुड्सशी संबंधित जेवढ्या ऍडजस्टमेंट असतील ज्यामुळे गुड्स आपला कमी होणार आहे, तर त्या सगळ्या ऍडजस्टमेंट काय आपण दाखवणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. म्हणून बघा या ठिकाणी मी एक इफेक्ट त्याचा लिहिलाय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो दाखवायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट हे ड्रॉविंग आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. ही झाली गुड्सशी संबंधित पहिली ऍडजस्टमेंट. आता जाऊया दुसऱ्या ऍडजस्टमेंट कडे. बघा आता गुड्सशी संबंधित दुसरे ऍडजस्टमेंट बघूया. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की गुड्स लॉस बाय फायर म्हणजे आगीमध्ये जळाला, भडका झाला, पेट झाला आणि गुड्स जळाला. स्टोलन किंवा चोरी झाला किंवा थेफ्ट झाला किंवा ऍक्सिडेंट मध्ये, गाडी ऍक्सिडेंट मध्ये लॉस झाला, रस्त्यावर पडले सफरचंद सगळ्यांनी उचलून नेले, म्हणजे गुड्स काय झाला तुमचा, लॉस झाला, फायरमुळे, स्टोलनमुळे, थेफ्टमुळे, ऍक्सिडेंटमुळे. पहिला इफेक्ट मी सांगितलं तुमचा गुड्स बाहेर गेला बिझनेस मधनं, की एक इफेक्ट कुठे द्यायचा कोण सांगते? टीसीला. बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे टीसीला. आणि दुसरा इफेक्ट, हा गुड्स जळाला, स्टोलन झाला, थेफ्ट झाला, ऍक्सिडेंट झाला, बिझनेसचा लॉस आहे का प्रॉफिट आहे? बिझनेसचा काय, हा लॉस आहे. म्हणून हा लॉस आपण दुसरा इफेक्ट करणार याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. कुठं करणार दुसरा इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. कळलं ना सर्वांना? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला करणार. पण एकच मिनिट, हा कोणतरी आवाज म्यूट करा. बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला दुसरा इफेक्ट करणार.
पण याच्यामध्ये काही वेळेस काय असतं की गुड्सचा काय असतो, क्लेम असतो, इन्शुरन्स क्लेम. काय असतो, गुड्सचा क्लेम असतो. मग आता जळाला किंवा लॉस झाला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, तर 10,000 रुपयाचा माल जळाला तर कंपनी काय करते, 9,000 रुपये भरून देते. 9,000 रुपये काय देते, भरून देते. माल आपला 10,000 रुपयाचा गेला म्हणून तो आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार. 9,000 रुपये काय झाले, आपल्याला कंपनीने भरून दिले म्हणून आपण काय करणार, ते कुठं लिहिणार, 9,000 आपल्याला कंपनीने भरून दिले म्हणून ते आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार, बॅलन्स शीटच्या असेटला. आणि याच्यामध्ये आपला लॉस किती झाला फक्त कोण सांगते, 1,000. 1,000. हा लॉस आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. तर तेच त्यांनी सांगितले, इन्शुर्ड गुड्स लॉस बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिट अ क्लेम. असं ज्या वेळेस असेल त्यावेळेस या ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. बघा, ही 3 इफेक्ट वाली ऍडजस्टमेंट आहे, तिगडी ही 3 इफेक्ट वाली. तर याची पहिली जनरल एंट्री, इन्शुरन्स क्लेम अकाउंट डेबिट, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. तर आता बघा याची 3 इफेक्ट काय, की जी इन्शुरन्स कंपनी अमाऊंट ऑफ क्लेम आर ऍज शो द बॅलन्स शीट असेट साइड. म्हणजे जी अमाऊंट भरून दिली, मी म्हटलं तुम्हाला 9,000 रुपये कंपनीने भरून दिले इन्शुरन्स कंपनीने, बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. अमाऊंट ऑफ लॉस, 10,000 रुपयाचा माल होता, 1,000 रुपये लॉस झाला, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवणार. आणि टोटल आपला गुड्स गेला 10,000 रुपयाचा, 10,000 रुपयाचा माल गेला म्हणून ती जी अमाऊंट ऑफ टोटल गुड्स आर शोन द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. मी तुम्हाला सांगितलं की गुड्स कोणत्याही मार्गाने जाऊ द्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला, हे त्याचे 3 इफेक्ट आहेत. त्याच्यावर एक उदाहरण सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल म्हटलंय त्यांनी की इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर बाय ₹20,000 अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ₹18,000. बघा, 20,000 रुपयाचा माल जळाला आणि इन्शुरन्स कंपनीने 18,000 रुपये भरून दिले. म्हणजे थोडक्यात काय, इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 18,000 दिले, आपल्याला 18,000 दाखवायचे बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आपला लॉस झाला 2,000 रुपयाचा, 20,000 रुपयाचा गुड्स जळाला, 18 भेटले, 2 लॉस झाला. लॉस दाखवायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि 20,000 रुपयाचा माल आपल्याकडून नष्ट झाला, माल काही का होईना, विल्हेवाट त्याची कशी का लागाना, परंतु 20,000 रुपयाचा माल गेला म्हणून 20,000 रुपयाचा माल दाखवायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर हे अशा पद्धतीने ह्या ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. हे लक्षात राहतील का सर्वांच्या? ओके, चला पुढे जाऊया. अजून गुडशी संबंधित कोणते ऍडजस्टमेंट आहे का बघू. एकच मिनिट. तर पहा, एक शेवटची ऍडजस्टमेंट आहे असं मला वाटतंय गुडशी संबंधित. बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्यूट केला फ्री सॅम्पल म्हणून. फ्री सॅम्पल म्हणजेच काय, आपला गुड्स, आपला माल ग्राहकाला माहित व्हावा कसा लागतो, कसा दिसतो, कसा चालतो, हा कसा आहे हे माहित व्हावं म्हणून उत्पादक काय करतात की त्या फ्री सॅम्पल वाटतात त्याचे. मग ही कशासाठी वाटत असतील, माहित व्हावं म्हणजे कशासाठी करत असतील हे सगळं? हे सगळं करतात जाहिरातीसाठी. जाहिरातीसाठी करतात. तर जाहिरात हा आपला आहे खर्च. जाहिरात काय आपला खर्च आहे. आणि गुड्स आपल्याकडून जाणारे म्हटल्यानंतर त्याचा एक इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवणार, म्हणजे दाखवणार. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला गुड्स गेला म्हणून तिकडं शो करणार. आणि जाहिरात खर्च आहे, खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, खर्च किंवा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला किंवा ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवणार, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून असं दाखवणार. परंतु जर ऑलरेडी ऍडव्हर्टाइजमेंट जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जुनी असेल प्रॉब्लेम मध्ये, तर त्या जुन्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ही नवीन ऍडव्हर्टाइजमेंट फ्री सॅम्पलची काय करणार, ऍड करणार. हे आहेत गुड्सवरच्या ऍडजस्टमेंट. आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटच्या ऍडजस्टमेंट राहिल्यात फक्त सायलंट ऍडजस्टमेंट आहेत काय याच्यामध्ये. एवढ्या सायलंट ऍडजस्टमेंट आपण बघितल्या
की आपला जवळजवळ भाग संपत आलेला आहे. 1, 2, 3 थांबा एकच मिनिट हा. सायलंट ऍडजस्टमेंट. हा 1, 2, 3, 4, 5 6 पेजेस आहेत. हे पेजेस संपून ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट एकदा समजून सांगितलं 1, 2 किंवा 3 लेक्चर मध्ये की आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू आणि एक 10-15 जितके होतील जेवढे शक्य आहेत. रिव्हिजन आहे त्यामुळे जास्त प्रॉब्लेम होणार नाही. आपण किती प्रॉब्लेम बघितलेत कोण सांगू शकतं का रेग्युलर शिकत असताना? कंपनी पार्टनरशिप फायनल अकाउंटचे किती प्रॉब्लेम बघितले? 30 प्रॉब्लेम झालेत.